भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि त्याची पत्नी हसीन जहा यांच्यात 7 वर्षांपासून न्यायालयीन लढाई सुरू आहे. दरम्यान कोलकाता उच्च न्यायालयाने काल 1 जुलै रोजी या प्रकरणात निर्णय देत असताना पत्नी हसीन जहा आणि मुलीला दर महिना देखभाल खर्च म्हणून मोठी रक्कम देण्याचा निर्णय दिला. पत्नी हसीन जहासाठी दरमहा 1.5 लाख रुपये तर अल्पवयीन मुलीसाठी दरमहा 2.5 लाख रुपये असे एकूण 4 लाख रुपये दरमहा देण्याचा निर्णय न्यायालयाने दिला आहे. कोलकाता उच्च न्यायालयाने न्यायाधीश अजय कुमार मुखर्जी यांच्या खंडपीठाने हसीन जहा यांनी दाखल केलेल्या याचिकेवर हे आदेश दिले. 1 जुलै रोजी न्यायालयाने केलेल्या आदेशात म्हटले आहे की याचिकाकर्त्या क्रमांक 1 पत्नी हसीन जहा यांना दरमहा 1.5 लाख रुपये आणि त्यांच्या मुलीला दरमहा 2.5 लाख रुपये देणे हे दोन्ही याचिकाकर्त्यांनी आर्थिक स्थिरता प्रदान करेल. न्यायालयाने असेही नमूद केले की शमी त्याच्या मुलीसाठी ठरलेल्या रकमेपेक्षा अधिक शैक्षणिक किंवा इतर खर्च स्वेच्छेने करू शकतो. 2018 साली अलीमपूर सत्र न्यायालयाने दिलेल्या निकालात पत्नी हसीन जहाला दरमहा 50,000 रुपये आणि मुलीला 80,000 रुपये देण्याचे निर्देश दिले होते. या निकालाविरोधात हसीन जहाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत पत्नी हसीन जहाने स्वतःसाठी 7 लाख रुपये आणि मुलीसाठी 3 लाख रुपये दर महिना भरपाई मिळावी अशी मागणी केली होती. हसीन जहाने आपल्या वकिलामार्फत युक्तिवाद केला की 2021 साली मोहम्मद शमीने प्राप्तिकर भरल्यानुसार त्याचे वार्षिक उत्पन्न अंदाजे 7.19 कोटी रुपये किंवा दर महिना 60 लाख रुपये आहे. तसेच हसीन जहाने दावा केला की तिच्या मुलीसह त्यांचा एकत्रित खर्च दर महिना 6 लाख रुपयांपेक्षा अधिक आहे. या तपशिलाचा विचार करून उच्च न्यायालयाने हसीन जहाच्या बाजूने निकाल दिला असल्याचा अंदाज आहे. तसेच उच्च न्यायालयाने अलीपूर सत्र न्यायालयाने दिलेल्या निर्णयावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच मोहम्मद शमीचे वाढलेले उत्पन्न आणि जहानने पुनर्विवाह केलेला नसल्याचा मुद्दाही विचारात घेण्यात आला. यावरून उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा निकाल बदलला. मोहम्मद शमी आणि हसीन जहा यांचे लग्न 7 एप्रिल 2014 रोजी झाले होते. लग्न करण्यापूर्वी हसीन जहा कोलकाता नाईट रायडर्ससाठी मॉडेल आणि चीअर लीडर म्हणून काम करत होती. 2015 साली या जोडप्याने मुलीला जन्म दिला. मात्र त्यानंतर दोघांमध्ये खटके उडू लागले. 2018 साली हसीन जहाने मोहम्मद शमीवर घरगुती हिंसाचार, हुंड्यासाठी छळ आणि मॅच फिक्सिंगचे आरोप केले होते. मोहम्मद शमीने एका पाकिस्तानी महिलेकडून पैसे घेतले असल्याचा आरोप जहानने केला होता. या आरोपानंतर बीसीसीआयने मोहम्मद शमी बरोबरचा करार स्थगित केला होता. या आरोपात कोणतेही तथ्य नसल्याचे चौकशी समोर आल्यानंतर त्याच्याशी पुन्हा करार करण्यात आला. तसेच हसीन जहांनी नंतर हे आरोप मागे घेतले.